राज्य सरकारचा शपथविधी मोठ्या दिमाखात पार पडलाय। आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सलग 6व्यांदा शपथ घेतल्यानंतर बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरून एकमेकाचा आनंद व्यक्त केलेला आहे। महायुतीचे सर्वच कार्यकर्ते या आनंद उत्सवात सहभागी झालेत। बारामतीमधील भिगवण चौकात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीतील अनेक कार्यकर्ते असतील, हे अगदी बारामती शहर कार्यालय आहे, येथे एकत्रित येऊन TV9च्या स्क्रीनवर अगदी हा लाईव्ह प्रक्षेपण सोहळा यांनी पाहिलेला आहे। आपल्यासोबत काही बारामतीमधील कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज अजित पवार यांनी सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, काय भावना आहे? आज बारामतीकरांसाठी एक दिवाळी आहे। आदरणीय अजितदादा ज्या मुद्द्यावरती निवडून आले, विकासाचा मुद्दा, तो विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये तसेच बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहील अजितदादांच्या रूपाने व महायुती सरकारच्या रूपाने। आणि आज आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की सलग 6व्यांदा अजितदादा उपमुख्यमंत्री झालेले आहेत। ही शब्दात बोलता येणार नाही एवढा आनंद बारामतीकर व्यक्त करत आहेत। खरं तर एकूण 8 वेळा आमदारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री, हे एकतरी रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे म्हणता येईल। काय भावना आहेत? आज मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केलेला आहे। एकंदरीत दादा हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात, त्यांचं काम आहे आणि अनेक वेळा त्यांनी म्हणजे जवळपास 6व्यांदा ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। प्रशासनावर मजबूत पकड आहे आणि सत्तेचा जनतेसाठी कसा वापर करायचा यांची कला त्यांना अवगत आहे। शिवशाहू फुले विचारांचे असल्यामुळे दादांना भरघोस यश असं मिळत आहे आणि आज त्या ठिकाणी ते उपमुख्यमंत्री झालेत। इथून पुढच्या काळात देखील मोठ्या प्रमाणावर बारामती आणि महाराष्ट्राचा ते विकास करतील अशी आम्हाला आशा आहे। महायुतीमधील काही पक्षातील आहे, BJP मधील कार्यकर्ते आहेत, आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री शपथ घेतली, काय भावना? आज राजकीय चाणक्य म्हणून ज्यांना आपण खऱ्या अर्थानं ओळखलंय ते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र कधी थांबणार नाही आणि थांबला नव्हता। या पद्धतीने आता महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून चांगली धुरा सांभाळतात। निवडणुकीच्या आधी खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना ही अगदी प्रसिद्ध झाली आणि महायुती सत्तेत येण्यास लाडकी बहीण योजनेचा मोठा एकंदरीत आहे, तर कसं बघता या गोष्टीकडे? आज शपथविधी देखील महायुतीच्या सरकारमध्ये जर कुठली महत्त्वाची भूमिका बजावली गेली असेल तर ती लाडक्या बहीण योजनेची आहे। आणि ह्याच निमित्ताने आमच्या देवाभाऊंनी अजितदादा पवार यांनी सुद्धा या लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत आणि असंच लाडक्या बहिणींचं प्रेम हे आपल्या भावांवरती राहू द्या असं मी सांगू इच्छिते। लाडक्या बहीण योजनेचं प्रेम असंच लाडक्या बहिणींवरती येणाऱ्या काळात देखील राहू द्या आणि ही योजना मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींसाठी चालू राहू द्या असं महिला मत व्यक्त करत आहेत। आज शपथविधी सोहळा झालेला, अगदी दिमाखात सोहळा पार पडलेला आहे, कसं बघता? दादांनी 6व्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली, पण 7व्यांदा ती मुख्यमंत्री म्हणूनच शपथ घेतली आणि ही बारामतीकरांची सगळ्यांची काय म्हणतात त्याला इच्छा आहे। काय काका? सर्वात महत्वाचं असं आहे की या इलेक्शन निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कुणाची हे अजितदादांनी दाखवून दिलं की 41 आमदार निवडून आणले स्वबळावरती आणि महाराष्ट्रातली खरी राष्ट्रवादी ही अजितदादांची आहे हे स्पष्ट झालं। आता इथून पुढं ती अगदी कणखोर करण्यासाठी, मोठी करण्यासाठी अजितदादा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना फडणवीस हे साथ देत आहेत। याच्यामध्ये त्यांचं जे काम उपमुख्यमंत्री म्हणून होणार आहे ते पूर्वीसारखंच चांगलं होणार आहे। ते अर्थमंत्री निश्चितच होतील, महाराष्ट्राचा विकास ते करणारच आहेत, बारामतीचा असाच विकास चालू राहणार आहे। इथून पुढे राष्ट्रवादी अजितदादांची भक्कमपणे महाराष्ट्रामध्ये साबित केलेली आहे, याचा आम्हाला फार आनंद आहे। नक्कीच राष्ट्रवादी येणाऱ्या काळात देखील बारामतीचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि जो आज दिमागदार सोहळा मुख्यमंत्री असले उपमुख्यमंत्री यांचा झालेला आहे, मोठ्या प्रमाणात ज्या निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेचा महायुतीला झालेला फायदा आणि येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील, हे भक्कमपणे एकत्रित राहून महाराष्ट्राचा विकासाचा रथ पुढे नेतील असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी एक ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन विकीसह मी दीपक कापडे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।